मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल झालेला आहे। मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे। महिला आरक्षण, मतदारसंघांची पुनर्रचना, घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला जाणार आहे। 50% जागा वाढवण्याचं ठरल्यास पवार गट पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधेयकाला विरोध केला होता। पक्षातील मोठी फूट टाळण्यासाठी शरद पवारांची ही नवी खेळी असल्याची चर्चा आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा देणार सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे। नव्या विधेयकास काँग्रेसही पाठिंबा देणार असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे, असा त्यांचा दावा आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। ते या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय भूमिका मांडली आपल्याला संदीप सांगतील। संदीप, अगदी विक्रांत, मोदी सरकारसाठी हे अतिशय महत्त्वाचं विधेयक असणार आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, ज्यामुळे आमदारांची आणि खासदारांची देशभरातली संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि संसदेत पावसाळी अधिवेशनात हे विधेयक जे आहे ते सरकारकडून मांडलं जाणार आहे। आणि या विधेयकाला शरदचंद्र पवार यांचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पाठिंबा देण्याची शक्यता आहे। जेडीयू देखील पाठिंबा देण्याची शक्यता आहे। कालच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पी चिदंबरम यांनी याबाबत एक वक्तव्य केलं होतं की भाजपकडून या दोन्ही पक्षांना गळ घातली जाते आणि त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळते ती पक्षातली मोठी फूट टाळण्यासाठी शरद पवारांची ही नवी खेळी म्हणावी लागेल की या अधिवेशनामध्ये जे मांडलं जाईल हे विधेयक त्याला शरद पवारांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मात्र शरद पवारांच्या या पक्षानं या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं होतं, पण आता त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी मध्यस्थी केल्याचं देखील आपल्याला समजतंय आणि एकूण 8 खासदार आहेत आपल्याला माहित आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, आणि त्यातले काही खासदार हे शिंदे गटात जाऊ शकतात किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। आणि त्यानुसार ही फूट टाळण्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। आता पुढच्या 1 तासानंतर म्हणजे बरोबर दुपारी 12 वाजता खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। त्यामध्ये कदाचित सुप्रिया सुळे याबाबतचं स्पष्टीकरण देऊ शकतात, कारण काही सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर काल रात्री जयंत पाटील जे मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटलेले होते त्या संदर्भातलं देखील स्पष्टीकरण जे आहे ते खासदार सुप्रिया सुळे या पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतात। मात्र ही शरद पवारांची सगळ्यात मोठी राजकीय खेळी म्हणावी लागेल आणि हीच आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी देखील म्हणावी लागेल। विक्रांत, संदीप, आत्ताची माहिती समोर येते सुप्रिया सुळेंनी जी भूमिका मांडली त्यानुसार त्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोललेल्या नाहीये, तर इतरही पक्ष या संदर्भात वेगळा निर्णय घेतील असंही सुप्रिया सुळेंनी म्हटल्याचं आत्ताची जी माहिती समोर येते त्यानुसार कळतंय। संदीप, अगदी बरोबर आहे। डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक जे आहे त्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केलेला आहे, तर काही राजकीय पक्षांनी विक्रांत समर्थन देखील त्याचं केलेलं आहे। कारण संख्या वाढल्यामुळं मतदारसंघांचे प्रश्न सुटतील, खासदारांची संख्या वाढल्यामुळं आता जो ताण येतोय खासदारांवर तो काही प्रमाणामध्ये कमी येईल असं चित्र सध्या दाखवलं जात आहे। त्यानुसार काही प्रादेशिक पक्ष हे भाजपला पाठिंबा देऊ शकतात। त्यानुसार जेडीयू असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कारण यापूर्वी एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत ते सगळे त्यांच्या बाजूने आहेत। मात्र काँग्रेसने याला मोठा विरोध केलेला आहे। काँग्रेसचा असा आरोप आहे की या विधेयकामधून संपूर्ण देश ताब्यात घ्यायचा आहे मोदी गव्हर्नमेंट, मोदी सरकारला आणि प्रामुख्यानं भाजपला। त्यामुळे काँग्रेसने याला विरोध केलेला होता, पण सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं आहे काँग्रेस देखील भविष्यामध्ये याला पाठिंबा देऊ शकतं। त्यामुळे विधेयक तर मांडलं जाईल पावसाळी अधिवेशनात। सोमवारपासून अधिवेशन हे सुरू होतंय, पण त्यापूर्वीची ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। आणि शिवसेना युबीटी पक्षाने देखील याला विरोध केला होता, त्यांचं देखील म्हणणं काय हे देखील बघावं लागणार आहे। मात्र महाराष्ट्रातल्या दोन्ही प्रादेशिक पक्ष कदाचित डिलिमिटेशनच्या या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात। संदीप, काँग्रेसकडून कोणती प्रतिक्रिया समोर आली आहे का? सुप्रिया सुळे म्हणतायत काँग्रेसही पाठिंबा देणार, काँग्रेसकडून आतापर्यंत प्रतिक्रिया समोर आली? हर्षवर्धन सपकाळ यांनी ही गोष्ट पूर्णपणे नाकारलेली आहे। विक्रांत, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की या बाबतीत आम्ही जे हायकमांड निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। आणि प्रामुख्यानं जर पाहायला गेलं आतापर्यंत जर चित्र पाहिलं तर काँग्रेसनं मोठा विरोध केलेला आहे या संपूर्ण विधेयकाला, कारण केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस लढते दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याला माहिती आहे। त्यानुसार त्यांनी विरोध केला। त्यामुळे काँग्रेसचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्रातले नेते सांगू शकणार नाहीत, कारण दिल्ली हायकमांड जो निर्णय घेईल तो सगळ्या राज्यातल्या काँग्रेसला मान्य करावा लागतो आणि त्यानुसार प्रादेशिक पक्षांनाच फक्त याचा अधिकार आहे असं म्हणता येईल। आणि आता 12 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामधून सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणणं मांडतात हे बघणं अतिशय महत्वाचं असेल। बरं संदीप, तुम्ही जोडलेले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे।